हवा बैठक स्थिती साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. माझा आवाज येतो का बरोबर? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हरिओम. आवाज येतोय का माझा? आवाज येत नाहीये. आता येतोय का आवाज? येतोय ना? की मध्ये ब्रेक होतोय? येतोय ना बरोबर? ओके. धन्यवाद. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन प्रत्येकी 10 आवर्तन. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. दहा आवर्तन झाली की डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. कपाळावर चेहऱ्यावर कोणताही ताण नसेल. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन प्रत्येकी 10 आवर्तन यथाशक्ती. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. दहा आवर्तन झाली की कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतलेली आहे. आणि आता करूया कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन असेल. नाक सोडलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळावं. प्रत्येकी 20 ते 25 आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, चेहरा शांत. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशा प्रकारे 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती प्रयत्न.
अवकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वसन मार्ग आणि नाकपुड्या यांची जाणीव. हातांची ध्यान मुद्रा करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांकडे अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. करूया चक्की चालक. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. तळवे स्क्रीनच्या दिशेला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं. 1. अगदी सावकाश. 2. 3. 4. 5. थांबायचंय. दोन्ही हात खाली घेऊन यायचे आणि हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. आणि आता सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे गोल फिरायला. हात डोक्याच्या दिशेने वर न नेता खांद्यातून आणि कोपरातून सरळ ठेवा. सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे. 1. 2. 3. 4. 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली. आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि थोडस उजव्या साईडला झुकायचंय. 1. 2. हीच कृती डावीकडून. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. थांबायचंय. आणि आता थोडासा फॉरवर्ड बेंड असेल. दोन्ही हात आपले समोर ठेवायचे. हाताचे तळवे जमिनीवर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात जमिनीला घासत घासत पुढे झुकायचंय. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मध्यभागी. आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू पुढे झुकायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने एकदम सर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. पाठीचा मणका खांदे रिलॅक्स. यथाशक्ती पुढे थांबायचं आहे. ताणले गेलेले दोन्ही पायाचे स्नायू त्याकडे लक्ष. 1. 2. 3. 4. 5. उलट चाल. तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश सरळ.
आणि बटरफ्लाय दोन्ही पावलं जोडून घ्या. आपले ताणले गेलेले पायाचे स्नायू बटरफ्लाय मुवमेंटने थोडेसे मोकळे होतील. आणि आता आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. पाठीचा कणा सरळ. आणि आता श्वास घेत दोन्ही गुडघे वर घेऊया. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. सुरुवात करूया. वर खाली वर खाली. बरोबर. आणि आता थांबायचंय. थोडंसं आपण रोलिंग करणार आहोत. हाताची पकड तशीच पावलांच्या भोवती द्यायची. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय, एकदा डावीकडे. रोलिंग करतो आपण बटरफ्लाय मध्ये. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. आणि आता आपल्याला जातं दळायचंय. उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा आहे. उजवा पाय थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1 अगदी सावकाश. 2 जांघेमधून पाय गोलाकार फिरतोय, थोडासा तो फोल्ड आहे. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. आता डाव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने पकडा. डावा पाय वर उचलून घ्या आणि क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल, सर सोडायची, विश्रांती. आणि आता सावकाश दंडस्थितीमध्ये या. उठून उभं राहा. दंडस्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्यात आणि त्या आपल्या छातीपाशी असतील. आणि आता सुरुवात करूया स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच आपल्याला जॉगिंग करायचं आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र स्पीड वाढवू नका. अगदी सावकाश करा. बाकीच्यांनी हळूहळू आपला स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. टाचा मागून सीटला लावण्याचा प्रयत्न. पावलाच्या टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. आणि आता हाताची मुठी सोडून द्या. दोन्ही हाताच्या तळवे समोर जमिनीला समांतर घ्या. आणि आता आपले पाय, मांडीचा भाग आपल्या हातांना लावण्याचा प्रयत्न करा. थोडीशी उडी मारायला हरकत नाहीये. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली आणि मुखधोती. नाकाने श्वास घ्या. तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे भराभर सोडा. वाढलेली श्वासाची गती कमी होईल. आणि विश्रांती. नाकाने श्वास भरून घ्या. तोंडाने हळुवारपणे संपूर्ण श्वास. आणि आता आपण थोडस टाळी वाजवणार आहोत. तर इथे आपल्याला सुरुवातीला एक पुढे टाळी आणि एक मागे. पुढे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. आणि आता वर आणि उजवा पाय फोल्ड करून उजव्या मांडीच्या खाली. पुन्हा वर खाली द्यायची. डावा पाय फोल्ड करून डाव्या मांडीच्या खाली. अशी डायनॅमिक. 1 2 3 4 5. आणि आता थोडीशी क्रॉस टाळी आपल्याला द्यायची. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. आणि थोडीशी क्रॉस आपण असा गुणाकार कसा आपण काढतो तशी क्रॉस टाळी. म्हणजे बघा 1 2
एकदा उजवा हात ताणायचा वर, डावा हात क्रॉस करून खाली. हा बरोबर. 3 5 7 9. थांबायचंय, विश्रांती. जाणीव आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला थोड्याशा झिंजण्या आल्यासारखं भासत असेल, कारण की तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपण आता ऍक्टिव्हेट करू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर घ्यायचे जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे, आणि श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, मध्यभागी आणायचे, पूर्ण खाली नका. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आणि आता श्वास घेत साईडने वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पूर्णपणे खाली आणा. पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, छान. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा आणि थोडा वेळ विश्रांती. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती आता संथ झाली असेल त्याची जाणीव करूया. शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या, हाताची तळवे सिटिंगला समांतर, आणि मग हाताची बोटं खांद्यावर. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या म्हणजे तोल जाणार नाही. आणि आता सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 शोल्डर रोटेशन, आणि त्याचबरोबर पाठीच्या मणक्याला सुद्धा मसाज. 2 3 अँटी क्लॉकवाईज, दोन्ही कोपरे पुन्हा जॉईंट समोरून. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा कृती झाली की थांबा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता आपण करणार आहोत वीरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. मागच्या वेळेला जे आपण वीरासन पाहिलं ते एक व्हेरिएशन होतं, त्याचे बरेचसे व्हेरिएशन आहेत. त्यातलं आज हे एक सोपं व्हेरिएशन आहे. दोन्ही पावलांमध्ये पायांमध्ये अंतर, आणि आता उजवं पाऊल आहे ते उजव्या दिशेला घ्या, त्याचं टर्न उजव्या दिशेला करा, आणि डावं पाऊल समोरच्या बाजूला असतं. ठीक आहे. उजवं पाऊल फक्त उजवीकडे वळवायचं. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील, हाताची पाचही बोटं जोडली. आणि आता उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं फोल्ड करा. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करा, आणि आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 1 म्हणजे उजवा जो आपण पाय फोल्ड केला त्याचा गुडघा जो आहे हा पावलाच्या बाहेर न नेता थोडस अजून भारतीताई बघा पुढे नेता येतंय का उजवा गुडघा. हा, आणि डावा पाय थोडासा मागून टाळण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. हा, आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटात. इथे थांबा. 1 2 3. उलट चाल करूया. आधी मान मध्यभागी येऊ दे. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा, दोन्ही हात खाली करा, पायांमधलं अंतर कमी करून थोडा वेळ विश्रांती. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोड. आपल्याला सवय नसते हेवी एक्सरसाइजची, त्यामुळे श्वासाची गती, हृदयाची गती वाढते, म्हणून आपण सलग न करता प्रत्येक वेळेला विश्रांती घेतो. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर जास्तीत जास्त. आणि आता डावा पाऊल डाव्या दिशेला जाईल, उजवं पाऊल समोर असेल स्क्रीनच्या दिशेला. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, हाताचे तळवे जमिनीला समान.
आणि आता डावा पाय आपल्याला गुडघ्यात न फोल्ड करायचा आहे, उजवा पाय ताणायचा आहे, बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. आणि आता इथे थांबा. एक, छान. 2, 3, उलट चाल करूया. सावकाश. आधी मान मध्यभागी येईल, डावा पाय सरळ करा, दोन्ही हात खाली घ्या, पायांमधलं अंतर कमी, विश्रांती. आज आपण बॅलन्सिंग आसनं बघतोय. एक म्हणजे आता आपण बघणार एक पादतुलासन आणि दुसरं म्हणजे वृक्षासन. दोन्हीही बॅलन्सिंग आसनं आहेत. ज्यांना वृक्षासनामध्ये आपला तोल सांभाळता येत नसेल त्यांनी एक पादतुलासन ची प्रॅक्टिस जास्त करावी. आपण दोन्हीही आसनं करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया एक पादतुलासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचला, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला वर उचलायचं आहे. मला साईडने पण दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आपला संपूर्ण जो भार आहे हा डाव्या पायावर जातो. ठीक आहे. डावा पाय मात्र गुडघ्यातनं आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुढे जे आपण वृक्षासन बघणार आहोत, हे वृक्षासनामध्ये जर तुम्हाला आपला बॅलन्स साधता आला नाही तर तुम्ही या आसनाची प्रॅक्टिस करू शकता. उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, हात खाली, उजवा पाय खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ, डावा पाय जमिनीपासून वर उचला, मांडी जमिनीला समांतर येईल डाव्या पायाची, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि इथे थांबा. जोड श्वासाची. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. घरी लहान मुलं असतील त्यांना आवर्जून करायला सांगा, उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. सावकाश. दोन्ही हात खाली, पुन्हा खांद्यातून सरळ, हात खाली, डावा पाय खाली, विश्रांती. करणार आहोत आता वृक्षासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वृक्षासन करताना थोडीशी काळजी घ्यावी. बाकी वृक्षासनाला कुठलेही असे विशेष कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. फक्त गुडघेदुखीचा किंवा पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर मात्र करताना थोडीशी काळजी घ्या, यथाशक्ती प्रयत्न करा. त्याचे फायदे काय आहेत तर आपले इम्युनिटी पॉवर वाढते, कॉन्सन्ट्रेशन आपलं सुधारतं म्हणजे एकाग्र क्षमता आपली सुधारते, त्याचबरोबर बॅलन्स आपल्याला छान साधता येतो, मरगळ नाहीशी होते, उत्साह निर्माण होतो. पुन्हा हे आसन लहान मुलांसाठी तेवढंच उपयुक्त आहे, फायदेशीर आहे. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना जरूर करायला सांगा. याच्याने त्यांची ग्रहण क्षमता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्याचबरोबर उंची वृद्धीसाठी म्हणजे हाईट वाढवण्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्वाचं आहे. तर आता बघूया. आधी तुम्हाला पायाची स्थिती दाखवते, थोडीशी पुढे येऊन. इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचं आहे. बघा, जेव्हा आपण हे पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स केलंय तेव्हा या पावलाची बोटं जमिनीच्या दिशेने आहेत, डावा पाय गुडघ्यातनं सरळ आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाय जास्त वरती फोल्ड होत नसेल तर त्यांनी पाऊल थोडस आपल्या गुडघ्याच्या इथे या प्रकारे ठेवायला हरकत नाही. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक पर्याय. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र थोडस पाऊल जेवढं आपल्याला वरती शरीराच्या जवळ घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा जर आपला तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्यायचा,
आणि भिंतीला टेकून तुम्ही हे आसन केलं तरीही चालेल. ठीक आहे, सुरुवात करूया आता एकत्रित. बाकीची पुढची कृती जी आहे ही सोपी आहे. जर तुम्हाला तोल जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आपल्याला खूप छान प्रकारे हे आसन जमणार आहे ही भावना मनामध्ये. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. पावलाची बोट जी असतील ही जमिनीच्या दिशेने असतील. डावा पाय गुडघ्यातनं सरळ. छान. इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. आणि मग पुढची कृती, जसं आपण मगाशी एक पाद तोलासन केलं त्याचप्रमाणे ही पुढची कृती असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा, आणि मग डोक्याच्या दिशेने सरळ वर जोडलेले हात. परत आपल्या दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होतोय. वर्टिकली आपल्या पाठीच्या मणक्याला उभ्या कक्षेमध्ये वर्टिकली ठेच मिळतोय. आणि इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. कल्पनेनेच एखादा बिंदू तिथे मनाने आखायचा आहे आणि तिकडे आपली नजर स्थिर करायची आहे. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे बॅलन्स खूप छान साधला जाईल. आणि दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे तो श्वास सोडा. छान आहे मॅथीचं एक तुमचं. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. छान. आणि उलटस्नान करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यावर सरळ, हात खाली, उजवा पाय सरळ आणि विश्राम. छान. संपूर्ण आपल्या शरीराचा भार डाव्या पायावर जातो. आणि आता समत्व योग उच्चार, म्हणजेच दोन्ही बाजूनी आपल्याला बॅलन्स करायचे आपल्याला आपले शरीर. म्हणून आता हेच आसन विरुद्ध बाजू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. बरं, आता मॅटवर, अरे वा छोटस बाळ, मॅटवर उभं राहून तुम्ही ही कृती करा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. खाली चटई असेल किंवा चादर असेल तर पाऊल चटकू शकतो, म्हणून मॅटवर आपल्याला छान ग्रिप मिळते. जसजसं तुमचा साधना वाढेल तसं तुम्ही करू शकता, पण आता सध्या सुरुवातीला मॅटवरून. आणि पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने सरळ वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना आणि हात नमस्कार स्थितीमध्ये. पुन्हा नजर समोर. छान. आणि एक आवर्तन दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. छान. उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ असतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांती. काल आपण सूर्यनमस्कार पाहिले आणि आता पुन्हा सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. जे आज नवीन काल नव्हते आणि आज आहे त्यांनी एक सूर्यनमस्कार बघून घ्या आणि मग पुन्हा एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, थोडस मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी, डोळे अंगात मिटून घेऊया आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य त्याची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या भूमध्यामध्ये नुकताच डोंगराआडून उगवणारा सूर्य आपण पाहतोय. त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर, चेहऱ्यावर पडत आहे. दिवसभर जीवनाच्या प्राणशक्ती आपल्याला लागणार आहे ती आपल्याला या सूर्य देवतेपासून मिळते. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारा हा कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग आपल्यामध्येही अंश रूपाने यावा ही प्रार्थना आपण करीत आहोत. आणि ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्राचं पठण करतो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. डोळे उघडायचे आहे. एक, नमस्कार आसन. दोन, हस्त उत्तानासन.
3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिलिंगकडे, 4 अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, डावा पाय मागे न्यायचा आहे, पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन असेल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, 5 चतुरंग दंडासन आपण केलंय, 6 अष्टांगासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर असेल आणि छातीचा भाग, 2 हाताचे तळवे, 2 पायाचे तळवे, 2 गुडघे, हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर आहे, अशी शरीराची 8 अंग जमिनीवर, म्हणून याला साष्टांगासन किंवा अष्टांगासन म्हणतात. 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, बघा डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे, टाच आणि नजर सिलिंगकडे, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. या झाल्या 12 सूर्यनमस्काराच्या स्टेप्स. ठीक आहे, सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हातांची नमस्कार. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 मगाशी आपण उजवा पाय मागे घेतला होता, आता डावा पाय मागे, 4 अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 आपण करूया. पुन्हा पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा थोडासा जलद असेल, यथाशक्ती प्रयत्न. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. ही आपली फुंकर जी आहे ही आपल्या पावलापर्यंत पोहोचू देत, इतक्या जोरात आपल्याला श्वास सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. सूर्यनमस्कारामुळे आपल्याला थोडीशी आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, म्हणून शयन स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण आता
उत्तान वक्रासन, त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि मग डावा पाय, पावलाला पाऊल गुडघ्याला गुडघा चिकटलेला आहे आणि टाचा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करा आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं रिलॅक्स. आता आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत जोडलेले पाय उजव्या दिशेला आणि मान डावीकडे, पावलावर पाऊल असेल, गुडघ्यावर गुडघा असेल, डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. देहधारणा. संपूर्ण डाव्या बाजूच्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आलेला ताण आणि कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं आहे. पाठीच्या मणक्यावर पोटाच्या स्नायूंवर एक हलकासा पीळ आहे, ट्विस्ट आहे, त्याची जाणीव. एक श्वास सोडायचा, एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. उलट चाल करूया. सावकाश डोळे उघडायचे आणि मान मध्यभागी, पाय मध्यभागी. टाचा जर लांब गेल्या असतील सीट बसणं, त्या पुन्हा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली असतील. हाताची पकड डोक्याच्या मागे. आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल, उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. उजव्या बाजूला कमरेपासूनच्या खालच्या भागावर आलेला ताण, कंठस्थ ग्रंथीवर असलेला दाब, पाठीच्या मणक्यावर पोटाच्या स्नायूंवर आलेला पीळ, त्याची जाणीव आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. आहे तो श्वास सोडून सहज श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आहेत, पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता सावकाश उजव्या कुशीला वळा. उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल आणि आपल्या उजव्या दंडावर आपल्याला आपलं डोकं ठेवायचं. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये उजव्या बाजूने. आणि आता आपल्याला उजव्या हाताचा स्टँड करायचा आहे. उजव्या हाताचा स्टँड, त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचंय. जसे भगवान विष्णू शेषावरती विश्रांती घेतात तशी ही आपली स्थिती असेल. आणि आता डावा हात समोर असेल, आपल्या छातीच्या जवळ ठेवायचा आहे आणि डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. डावा पाय आपला वर आहे म्हणून डावा पाय फोल्ड आणि सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. छान. फोल्ड सरळ. बरोबर. पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. छान. बरोबर. आणि आता पुन्हा आपला डावा पाय जास्तीत जास्त पुढे घ्यायचा आणि मागे, पुढे मागे. आपण हाताचा सपोर्ट घेतला छातीच्या इथे म्हणून पायामध्ये आपल्याला सहज हालचाल करता येईल. पुढे आणि मागे, पुढे मागे. थांबायचंय. आता जर शक्य असेल तर दोन्ही पाय एकत्र वर उचला आणि खाली ठेवा. शक्य असेल तर आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. व्हिडिओ तुमचे बंद आहेत त्यामुळे मला कळणार नाही, पण बॅलन्स सांभाळून कृती करा. जास्त वर घ्यायचे दोन्ही पाय एकत्रित आणि खाली ठेवायचे.
वर घ्यायचे, खाली ठेवायचे, वर घ्यायचे, खाली ठेवायचे, वर घ्यायचे, खाली ठेवायचे. बरोबर, छान छान. आता डावा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे 90 डिग्री आणि पुन्हा खाली आणायचा आहे सावकाश. श्वासाची आधारित करूया. श्वास घेत वर घ्या, श्वास सोडत खाली आणा, श्वास घेत वर. अगदी सावकाश कृती करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून. छान. आणि आता पुन्हा श्वास घेत घेत वर या आणि शक्य असेल तर डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल किंवा पोटरीचा भाग किंवा गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडण्याचा प्रयत्न करा. डावा पावलाचा अंगठा किंवा पोटरीचा भाग, गुडघा किंवा मांडी तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. इथे थांबा. एक, याला म्हणतात अनंतासन. 2, 3, छान. उलट चाल करा. आधी हाताचा सपोर्ट सोडून द्या, हात आधी खाली येऊ देत आणि मग नियंत्रित पाय सावकाश जमिनीवर येऊ. जमिनीवर म्हणजे उजव्या पायावर येऊ दे. उजवा हात पुन्हा सरळ करा डोक्याच्या दिशेने. आपली मान उजव्या दंडावर ठेवा, सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. तेच आसन आता विरुद्ध बाजू. आता सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात सरळ असेल डोक्याच्या दिशेने वर. उजवा हात आपल्या शरीरावर असेल. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असेल. संपूर्ण शरीर डाव्या बाजूने एका सरळ रेषेमध्ये असेल. खांदे रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आणि आता डाव्या हाताचा स्टँड करायचा आहे, त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचंय. उजवा हात समोर असेल आपल्या छातीपाशी. आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 पाय फोल्ड आणि सरळ. छान, बरोबर. आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे, कमरेमधून हालचाल. पुढे मागे, पुढे मागे, बरोबर. पुढे मागे, छान. लास्ट राऊंड. पुढे आणि मागे. थांबा. उजवा पाय पुन्हा डाव्या पायावर येऊ दे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर खाली करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय वर उचलायचे, खाली ठेवायचे. 1 पाय वर उचलूया, छान, खाली ठेवूया. 2 पाय वर उचलायचे, खाली ठेवायचे. 3 पाय वर उचलायचे, खाली ठेवायचे. छान छान. आणि आता उजवा पाय श्वास घेत वर नेऊया, श्वास सोडत खाली, यथाशक्ती प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता श्वास घेत पाय वर घ्या आणि उजव्या हाताने उजवी मांडी, गुडघा, पोटरी किंवा पावलाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. उजवा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. इथे थांबा. 1, 2, 3. उलट चाल करूया. आधी पावलाची पकड सोडून द्या, उजवा हात समोर येऊ दे आणि मग नियंत्रित उजवा पाय सावकाश जमिनी डाव्या पायावर. डावा हात सरळ करा, त्याच्यावर आधी आपलं डोकं टेकवा डाव्या दंडावरती आणि मग पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. आपण सूर्यनमस्कारामध्ये सरळ हस्त भुजंगासन केलेलं आहे, म्हणून या स्थितीमध्ये आपण आता एकच आसन करणार आहोत, शलभासन. आणि आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. जिथे आपलं कपाळ होतं तिथे आपली हनुवटी जमिनीवर.
म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा होतो. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उजवा पाय जमिनीपासून गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. उजवा पाय फक्त वर उचलायचा, डावा पाय जमिनीवर असेल, हनुवटी जमिनीवरती, कुठेही वर उचलू नका. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवरच असेल, ती कुठेही वर उचलायची नाही. आणि आता सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवर, खांदे रिलॅक्स, हातांचा आधार मांड्यांच्या खाली पॅसिव्ह होतोय. सायटिका प्रतिबंधात्मक, कमरेची पाठीची दुखणी कमी होतात, असं हे शलभासन. यथाशक्ती थांबा आणि नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर येऊ दे. आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. दोन्ही हातांचा स्टँड करून टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. जोड श्वासाची. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये या. हळूहळू बैठक स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालू. प्राणायामाला सुरुवात. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी आपण दीर्घ श्वसन किंवा कपालभाती करतो. तर आज पुन्हा आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. पण आज जे आपण दीर्घ श्वसन करणार आहोत ते आपण एका विशिष्ट मुद्रेच्या आधाराने करणार आहोत. तर ही मुद्रा कोणती आहे? ती म्हणजे वायू मुद्रा. आपल्या जे हाताची 5 बोटं आहेत, त्या प्रत्येक बोटामध्ये आपले 5 एलिमेंट्स आहेत, म्हणजे 5 फंडामेंटल मूलभूत तत्व. पृथ्वी, आप, तेज, त्याचबरोबर आकाश, जल, अशा प्रकारचे 5 फंडामेंटल्स आपल्या हातांच्या बोटांमध्ये आहेत. तर आज जी आपण मुद्रा बघणार आहोत ती म्हणजे वायू मुद्रा. ही मुद्रा जी आहे ही तुम्हाला शरीरामध्ये वात विकार ज्यांना असतो तो वात विकार आटोक्यात आणण्यासाठी ही मुद्रा आपण करू शकतो. बघा, कधी कधी आपल्याला आपल्या शरीरामध्ये कंपन निर्माण होतात, आपल्या हातांमध्ये अशी थरथर वाटते किंवा पायाला पेडगे येतात. तर हे सगळं कमी होण्यासाठी तुम्ही ही वायू मुद्रा करू शकता, कधीही, कुठेही, केव्हा. तर ही कशी करायची मी तुम्हाला दाखवते. सोपी आहे, पण तरीही तुम्हाला मी शेअर करते. ही आहे वायू मुद्रा. म्हणजे आपलं पहिलं बोट जे आहे ते फोल्ड करायचं, ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि त्याच्यावर आपला अंगठा. बाकीची 3 बोटं आपली सरळ असतील. ठीक आहे, लक्षात आले? ही आपल्याला दोन्हीही हातांनी करायची असते मुद्रा. ठीक आहे, सोपी आहे. याच्यातूनच पुढे जाणाऱ्या काही मुद्रा आहेत ज्या आपण हळूहळू आता पुढे शिकणार आहोत. ठीक आहे, लक्षात आले वायू मुद्रा? आता या मुद्रेच्या आधारे आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन करणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही हात समोर घ्यायचे. पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करा, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि त्याच्यावर आपला अंगठा, म्हणजे पहिलं बोट या अंगठ्याने लॉक करायचंय. बाकीची 3 बोट आपली सरळ असतील, तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपले गुडघ्यावर.
छान. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1 2 3. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि थांबा. श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये थांबा. 1 2 3. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1 2 3. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. आणि थांबा. 1 2 3. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. प्राणायामाचा श्लोक मी बोलते. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोभावे वंदन करूया. त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यात. छान. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा करणार आहोत आपण शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसऱ्या आवर्तनासाठी डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. उजवी आणि डावी नाकपुडी त्याकडे आपली जाणीव. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. आज आपण शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम, जो निद्रा नाशासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ग्रहण क्षमता आपली वाढते. मन आपलं एकाग्र होतं. मनाची चंचलता दूर होते. असा हा भ्रामरी प्राणायाम चिदानंदकारी असंही याला नाव आहे. लहान मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे हा प्राणायाम. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते. अभ्यासामधली एकाग्रता जी आहे ती सुद्धा त्यांची वाढायला मदत होते. तर हा प्राणायाम कसा करायचा? याचे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारची जर मानसिक त्यांची ट्रीटमेंट चालू असेल ज्यांची, त्यांच्यासाठी हा भ्रामरी प्राणायाम वर्ज्य आहे. बाकी हा प्राणायाम सगळेजण करू शकतात.
तर हा कसा करायचा? इथे आपण पूरक नॉर्मल करायचं, पण जेव्हा आपण रेचक करतो म्हणजे श्वास सोडतो तेव्हा आपल्याला भ्रमरगुंजन करायचं आहे. म्हणजे जसं बर्ड हमिंग करतात त्याप्रमाणे हे गुंजन जे असेल ते ओंकारातल्या मकाराप्रमाणे असेल. बघा या प्रकारचं. जेव्हा आपण हे हमिंग करतो, गुंजन करतो, तेव्हा आपल्या संपूर्ण आपला जो कंठापासूनचा जो वरचा भाग आहे, तिथे एक वेगळ्या प्रकारची स्पंदने निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात, जेणेकरून आपलं मन शांत होतं. ठीक आहे. याचे सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, जे आपण हळूहळू पुढे बघणारच आहोत. तर सुरुवात करूया. जर इथे जास्त वेळ तुम्हाला पद्मासनामध्ये बसणं शक्य नसेल, तर साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा असेल. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कोणताही ताण नसेल, एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. आपण करतोय चिदानंदकारी भ्रामरी प्राणायाम. रेचक करताना आपल्याला भ्रमरगुंजन करायचं आहे. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घेऊया आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. आपली जाणीव हाताच्या ज्ञान मुद्रेकडे घेऊन जा. अंगठा आणि पहिलं बोट यातून जी प्राणस्पंदन, जो रक्तप्रवाह चालू आहे, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात, त्याची अनुभूती घेऊया आणि पुन्हा एकदा भ्रामरी प्राणायामाकडे बघूया. या प्राणस्पंदनांच्या सोबत भ्रामरीची आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती तुमच्या नाकाच्या ठिकाणी, भ्रूमध्याच्या इथे, आपल्या टाळूच्या ठिकाणी, ही सगळी स्पंदनं आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहेत. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सावकाश एका कुशीला वळायचं. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसा अंतर असेल 1 ते 1.5 फुटा एवढं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण हा श्वास सोडून द्या. पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अजून सैलसर सोडला जाईल. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया.
आणि ही सगळी साधना करताना नकळत एखादा शरीराचा अवयव स्नायू ताणला गेला असेल तर तो श्वासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया. त्याआधी शवासनाचा श्लोक. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात करूया दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय, माझ्या कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत मी शिथिल करत जात आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी शिथिल करत आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ शिथिल होत चाललेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल होत चालल्या आहेत. माझी फुफ्फुस शिथिल होत आहेत. माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही शिथिल होत चाललं आहे. जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंतच्या भागाकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आत सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठवी हित, कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग, माझे केस शिथिल होत चाललेला आहे. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मी मनाने शिथिल केलेले आहेत, रिलॅक्स केलेले आहेत. प्राणधारणा. जाणीव आपल्या श्वासाकडे. चले वातम चलन चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने विचारांची गती आपल्या मनामध्ये चालू असते. ही विचारांची गती कमी होण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. माझ्या श्वासाची गती, त्याकडे माझी जाणीव आहे. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतोय. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यानं होतोय. आणि मी श्वास सोडताना माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यानं होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझी साधना ही अत्यंत व्यवस्थित होत आहे. तिला योग्य असं दिशा मिळत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध होत चालली आहे आणि त्यामुळे माझ्या विचारांची गतीही कमी होत चाललेली आहे. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या शरीरातली, मनातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझ्या मनाचं मी कंडिशनिंग करत आहे. मी हा संकल्प बोलते, आपण श्रवण करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया.
मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ. जय जय रघुवीर समर्थ. मी माझ्या मनाला हा संकल्प दिलेला आहे की मी विनाकारण कुठल्याही गोष्टीचा मोह करणार नाही. कुणाबद्दलही माझ्या मनामध्ये द्वेष नसेल, मत्सर नसेल. जे चांगलं आहे ते मी धारण करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. आणि त्यांचं स्मरण करताना पुन्हा एकदा आपण स्वतःला एक संकल्प देऊया की माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी यथाशक्ती योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. माझं शरीर अतिशय उत्तम आहे, त्याचं आरोग्य उत्तम आहे, माझी मनाची स्थिती अतिशय संयमित आहे. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि योग कर्म सुकौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे आजच्या कर्माला आपण पुन्हा एकदा सुरुवात करीत आहोत. आणि त्यासाठी या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होतो. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शरीराला कुठेही झटका न देता अगदी सावकाश कृती. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णामुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. शरणागत भाव नतमस्तक भाव. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भारतीताई तुमची कसरत आहे. चला भेटूया. कोणाला काही शंका आहेत का विचारू शकता. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरी मीटिंग एंड करते सगळ्यांची.